स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा. एकदा अक्कलकोटात स्वामी समर्थ बसले होते. त्यावेळी एक तरुण शेतकरी त्यांच्या दर्शनाला आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती, डोळ्यात अश्रू होते. तो स्वामींच्या चरणी नमस्कार करून म्हणाला, स्वामी, माझं शेत वाळले, पिकं नष्ट झाली, घरच्यांना खायला धान्य नाही, आता काय करू? स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले, अरे रे, इतकी चिंता का करतोस? तू मेहनत करतोस ना? तो म्हणाला, हो स्वामी, पण नशीब साथ देत नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, नशीब झोपलेलं नसतं, ते जागं करायचं असतं, श्रद्धा आणि परिश्रमानं. उद्या सकाळी शेतात जा, भूमीला नमस्कार कर आणि जय स्वामी समर्थ म्हणत काम सुरू कर. तो शेतकरी स्वामींचं वचन मानून दुसऱ्या दिवशी शेतात गेला. आश्चर्य म्हणजे काही दिवसातच पावसाला सुरुवात झाली. पिकं हिरवीगार झाली आणि त्या वर्षी त्याचं शेत गावातलं सर्वात चांगलं निघालं. तो पुन्हा स्वामींकडे आला आणि नमस्कार करत म्हणाला, स्वामी, हे सगळं तुमच्या कृपेने झालं. स्वामी म्हणाले, आम्ही फक्त मार्ग दाखवतो, चालायचं काम तुमचं. श्रद्धा ठेवा, संकट आपोआप दूर होतात.